कल्की. जीवनाचं सार, जीवनाची संकल्पना. आपण जगत असतो जेवणासाठी, कपड्यासाठी आणि राहण्यासाठी. अन्न, वस्त्र, निवारा. मनुष्यासाठी हेच मूलभूत गोष्टी आहेत आणि ह्यासाठीच मनुष्याची रणरण धडपड चालू असते. मग ते सुख पूर्ण झालं तर अजूनही इच्छा ह्या अमर्याद असल्या कारणास्तव त्याची धडपड, त्याची वाटचाल, त्याचे प्रयत्न अगणित असतात आणि ते शेवटच्या अंतिम श्वासापर्यंत संसारासाठी झटत असतो. पण नीतिमूल्य आणि नीतिमत्ता ह्यांनी जीवन जगणारे मोजकेच असतात. प्राण्यांसारखे खाणं पिणं झोपणं निद्रा मैथून आलस ह्या गोष्टीमध्ये बहुसंख्य मनुष्य हा प्राणींसारखा वर्तन करत आहेत, त्या कर्मामध्ये लिप्त आहे व त्याचप्रमाणे त्याला नीतिमत्ता तसा मानवी नीतिमूल्यांची ओळखच नसल्यामुळे तो वाहत चालला आहे प्रवाहाच्या बरोबर. हे कलियुग आहे. कलियुगामध्ये मनुष्यानी सर्व काही धर्म अर्थ काम मोक्ष ह्यांना तिलांजली देऊन तो आपले कर्म कलियुगाला अभिप्रेत असलेल्या रमरमारमी यांच्या सहितच करत आहे. त्यामुळे मानवी नित्यमूल्य त्यामध्ये तो जे कमवत असलेला आहे त्यामध्ये पूर्वीच्या ज्या नीतिमूल्यांमध्ये हेही होतं की मनुष्य जे काही कमवत आहे त्या कमवलेल्या धनांचा 5 भागामध्ये वर्गीकरण करण्यात येत होतं. ते 5 भाग असे होते. प्रथम भाग हिस्सा तो धर्मासाठी वापरावा. दुसरा आपल्या जीवनामधील जे पुढील काही यश आहे त्यासाठी दुसरा भाग जपून ठेवावा. तिसरा भाग व्यापार व आपल्या भविष्याच्या ज्या अधिक धनसंचयनासाठी जी काही उपाययोजना आहे जसा व्यापार करणे त्यासाठी तिसरा भाग व चौथा हा आपल्या एक सांसारिक सुखाच्या उपभोगासाठी चौथा भाग तथा 5वा हा धर्मा सृजन सहाय्यत जे चॅरिटी म्हणजे एक धर्माच्या कार्यासाठी ज्यांना सहाय्य म्हणजे दान ह्या स्वरूपामध्ये सृजन सहाय्य म्हणून 5वा हा भाग. असे 5 भागामध्ये मनुष्याचं पहिलं जे धन संचयन होतं त्याची वर्गीकरण मनुष्य नित्यमूल्याची जोपासना की लालच पासून लोभापासून दूर होण्यासाठी तो करत असत. परंतु ही 5 भागातील विभागणं आता आपल्याच एकाच भागासाठी म्हणजे स्वार्थासाठी स्व खर्चासाठीच केली जाते आणि हे उरलेले 4 भाग तो पूर्णपणे विसरून स्वतःचाच स्वार्थ साधत आहे. समाजाचे ऋण आहेत, आप्तेष्टांचे ऋण आहेत, आपल्या मातृपित्रांचे तसेच इतरही अनेक देशाचे मातृभूमीचे सगळ्यांचे आपण ऋण घेऊन आलेलो आहे. तो ह्या कलियुगाच्या विचार सारणीमुळे पूर्णपणे विसरून गेलेला आहे. म्हणून ह्यापुढे जरी कुणी ज्याच्या लक्षात आले असेल त्यांनी तरी, कारण की देव आपली परीक्षा पाहत असतो. हे जे संसार आहे हे त्याच्यासाठी ज्यांनी नाटक रचलेलं आहे ना, आपण त्या नाटकातलं पात्र आहेत हे त्याला माहित आहेत. पण आपण ह्या नाटकाला खरं मानत चाललेलो आहे. त्यामुळे आपण त्याच्या या मायेमध्ये असं अडकून गेलेलो आहे की आपल्याला हे खरंच वाटते. पण जर आपल्याला जाणीव झाली की आपले
दादा परदादा, आई वडील, आजोबा पणजोबा, हेही तेवढंच मर्यादित आयुष्यामध्ये जगले आणि जाताना काही नाही घेऊन गेले. इस्टेट प्रॉपर्टी, बंगला, गाडी, सर्व काही त्यांनी इथेच ठेवलेलं आहे. मग हे तर मायेचं जाळ आहे ना, हे एक भूलभुलाय आहे. तरी पण आपण ह्याला खरं मानत चाललेलो आहोत. त्यामुळे आता तरी थोडेफार दक्ष होऊन जे काही आपल्याला जे बॉटम लेवल म्हणजे जे बेसिक लेवलपेक्षा जास्त आपलं धन जर आपल्याला मिळत असेल तर त्याचे आपण हमखासपणे 5 भागामध्ये विभागणी करणे. म्हणजेच आपल्याला तो वरचा परब्रह्म बसलेला आहे, ती नियती आहे, पाहत आहे आपल्याकडे. तिचं प्रत्येकाकडे क्षण एक अशा सूक्ष्मातल्या सूक्ष्म क्षणाचाही तिच्याकडे लेखाजोखा असतो. तर ती पाहत असते आपले कर्म, कारण की ते कर्म आपल्याकडे करण्यासाठी आपल्या हाती स्वाधीन केलेलं आहे. की तू कसा वागतोयस त्यानुसार मी वर बसलेलो आहे किंवा मी बसलेली आहे. तुझ्या चांगल्या कर्माची फळं चांगलीच मी देणार आणि वाईट कर्माची फळं मी वाईटही देणार. कारण की कर्म तुझ्या हातात असल्यामुळे तू ते उत्तमाचं कर. तुला कोणाच्या माध्यमातनं मी वेळोवेळी सत्कर्म तुझ्या जीवनाचं सार्थक आणि ह्याच्यामध्ये तुझं जीवन कसं संतोषमय सुखमय होण्यासाठी मी क्षणोक्षणी कुणाच्या ना कुणा माध्यमातून तुला जाणीव देतच राहणार. परंतु अशीच ही जाणीव जी आता आपल्या धनाच्या वर्गीकरणाची दिलेली आहे, हाही आपल्या जीवनामधील जे सुख समाधान आणण्यासाठी पुष्कळ मोठ्या प्रमाणामध्ये सहाय्यकारी होऊ शकतो. कारण की जर कुणाला सुख दिलं तर नकळत आपल्यालाही सुखच भेटत असतं. आपल्याला रात्रीची झोप उत्तमाची येऊ शकते, येतेच. जर आपण दुसऱ्याचे अंतःकरण मन दुखावलं असेल तरी आपल्याला आपली झोप उडते. कारण की आपण कुणाला तरी दुखावलेलं असतं, त्याची हाव, त्याची जी मनाची दयनीय अवस्था असते की तो आपल्याला दुआ किंवा ब्लेस किंवा आशीर्वाद देत नसून तो वाईट चिंतत असतो. त्यामुळे आपली झोप जाणारच. म्हणून सृजन सहाय्य जर केलं तर आपल्याला त्याचं समाधानच मिळणार आहे. म्हणून ही नैतिक मूल्यांची जोपासनाचं पहिलं पाऊल आहे की आपल्याला जे संसारामध्ये जे काही धन, जे सॅलरी पगारच्या स्वरूपामध्ये भेटलेलं आहे त्यानुसार आपण त्याचे वर्गीकरण करून आपल्या जीवनाची एक दिशा नैतिक मूल्यांकडे आपण नेत आहे ह्याचा आपल्याला स्वाभिमान वाटला पाहिजे. ह्याच्यासाठी आपण पाऊल उचललंच पाहिजे. तथा संसारातून आपण जर उत्तमाच्या कर्माला लागलेलोच आहे तर हे जाणून घ्यावं की शेवटचं अंतिम सत्य काय आहे. सर्वांना सोडून जायला लागते. एकटा जीव येतो आणि एकटा जीव निघून जाणार. म्हणून शेवटी जाताना जीवाने 100% पुण्य भरून घेऊन जावे. असं नाही म्हटलं की पैसे घेऊन जावे. पैसे, इस्टेट प्रॉपर्टी, गाडी, बंगला ही तेच राहते. त्यामुळे जाताना फक्त आपण 100% पुण्यही आपल्या बरोबर घेऊन जाणे. आणि ह्यासाठी ही मायाच्या जाळमध्ये जर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची प्रेमातनं अंतःकरण सगळ्यांची एकत्र झालेली असतील, जसे आई, भाऊ, बहीण, बायको, मुलं किंवा अजून मित्रमंडळी ज्यांच्यामध्ये आपला जीव अडकलेला आहे, परंतु नकळत ते आपल्यापासून दुरावल्यामुळे आपल्या मनात त्यांच्याविषयीच्या आठवणी, भावना दाटून येतात. मग त्यासाठी आपण असा निश्चय केला पाहिजे की हे सर्व ना त्या सृष्टी रचयितेने एक रचलेली माया आहे, रंगमंच आहे. आणि त्यामुळे आपण पात्र असल्यामुळे एक पात्राची एक्झिट झाली तर आपण कर्म करतच राहावं, आपला अभिनय आपण करतच राहावा. पण शेवटी
आपण मुख्यतः आपलं मूळ काय आहे, आपण चरणापासून आलेलो आहे, त्याच्या चरणापासून आपली उत्पत्ती आहे, त्या नियतीपासून आपला जन्म आहे. मग आपल्याला शेवटी विलून त्या नियतीच्या चरणाशी, त्या परब्रह्माच्या चरणाशी व्हायचं आहे, हे आपण विसरता कामा नये. म्हणून भावना दाटून येतात हे कार्य आहे की आपण एका तेलाच्या थेंबासारखं अलिप्तपणात राहावं, की त्या भावनेमध्ये न अडकता आपण भगवत भक्तीसाठी आपला जन्म आहे, ना की हा कास्टिंगचा, हा जवळचा होता, आपला प्रिय होता, त्याचं कार्य संपलं, तोही तिथून आलेला. ह्या जसे एक सागरामध्ये दोन ओंडके असतात, ते जवळ असतात, पण लाटाचा मार, तसेच लाटामुळे ते असे दुबागले दूर जातात की अशा प्रशांत अशा महासागरामध्ये त्यांचं परत कधीच जवळ येणं होत नाही. कारण की एक ओंडका एका दिशेला जातो तर दुसरा नियती दुसऱ्या दिशेला घेऊन जाते. मग आपणही ह्या 84च्या फेऱ्यामधनं आपल्यापासून दूर गेलेले आहेत. ते नियतीमुळे आपण त्यांच्या भावनेत अडकायचं नाही, फक्त जोपर्यंत आहे तोपर्यंत कर्मामध्ये अडकायचं. तथा भगवत भक्ती हेच प्रत्येक मानव जातीचं ह्या 84च्या जन्म मरणातून सुटण्याचं एक ध्येय असलंच पाहिजे, आहेच. आणि त्यासाठी पुढे सर्व जाईल काही न राहील हे विचार आपल्या मनात साठून घेतलं पाहिजे, जेणेकरून आपल्या मतीला अंतिम मती तेची गती ही स्मरण आपल्या राहील, की आपला जो अंतिम विचार, की आपल्या शेवटच्या क्षणाला भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे की मुक्ती एवढी सोपी आहे की जर तू तुझ्या शेवटच्या अंतिम अशा श्वासांमध्ये जर तू माझं म्हणजे भगवान परब्रह्माचं स्मरण करशील, तर मी त्या स्मरणातनं असं समजून घेईल की तुला मायेमध्ये अडकायचं नाही व माझ्या चरणाशी लिप्त व्हायचंय, एक रूप व्हायचंय. त्यामुळे मी तुला ह्या बहुसागरातून मुक्ती देईल. पण हे त्याचं ब्रीदवाक्य एवढं सोपं नाही, कारण की मन हे असं अडकून जातं मायेमध्ये, प्रेमामध्ये, भावनेमध्ये, की ते शेवटच्या क्षणाला कोणाला ना कोणाला तरी आठवतच. व त्याच्या परब्रह्माच्या ज्या एका सूचित केलेल्या अशा मार्गदर्शनातून आपल्याला हे कळत नाही की आपण अडकतोय, व आपल्याला साधा सोपा मुक्तीचा जो मंत्र भेटलेला आहे की मायेत न अडकता फक्त माझं स्मरण कर शेवटच्या अंतिम श्वासात. आणि तेही आपल्याला मायावश आपण त्या भावनेत अडकून परत त्याच मायेमध्ये जन्माला येतो. पण हे सर्वांती शक्य आहे. सोपं असलं तरी पण ते सर्वात कठीण आहे. म्हणून हेच मनाने लक्षात ठेवा की आपली पत्नी, मुलं, आपले जे सर्वात जवळचे आहेत, प्रेमाचे आहेत, आपल्या हृदयात मनात नित्य क्षण आपली त्यांची जी भावना, आठवण जागृत असते. असे सर्व प्राणी मात्रांची उत्पत्ती ही सृष्टीतूनच निर्माण झालेली आहेत. आणि ही सृष्टी म्हणजे ही माया, मूळ माया, नियती. आणि आपण सर्व त्या नियती, मूळ मायेचेच पुत्र आहेत, त्याचे सर्व निर्माण केलेले आहेत सकळ सृष्टी. त्यामुळे आणि ह्याच मायेचे आपलं हे मन आहे. म्हणजे सगळ्यांचं मूळ ही माया आहे. आणि सगळ्यांची ज्या शरीरामध्ये मन आहेत तेही त्या मायेतच आहे. म्हणून अंती शेवटी
आपले पत्नी पती, तसे मुलं आई वडील आवडते, हे सर्व त्या मायेमध्येच विलीन होतात. आणि हे सगळं मन आहे त्यांची, ती मायेतच विलीन होणार. म्हणून आणि माया ही त्या सगळ्यांना एकत्र केलेली अशी आहे. अशी ही माया ही परब्रह्माच्या चरणाशी, म्हणजे त्या परब्रह्म एकलाची एक त्याच्या चरणाशी असते. व आपलं कार्य काय आहे की आपलंही मन त्या आपल्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन अंतरात्मा शेवटी त्या परब्रह्माचं नामस्मरण करून त्याच्या डायरेक्ट चरणाशी मुक्तीसाठी जाईल. व आपण एकदा त्या परब्रह्माच्या चरणाशी गेलो की हे विलीन होण्याची जी रिसायकल आहे, त्यामध्ये आपले जे काही जवळचे आहेत, प्रेमाचे आहेत, पती पत्नी, मुलं आई वडील, तेही सकळ सृष्टीमध्ये विलीन होणार आणि ते मन त्यांचं अंतरात्म्यामध्ये विलीन होईल. आणि नंतर तेही आपल्या मागोमाग किंवा आपल्या बरोबर त्या परब्रह्माच्याही चरणाशी कधी ना कधी एकरूप होणारच आहे. मग त्यात आपण पहिले जातोय, शेवटी ते आपल्याला कधी ना कधी चरणाशी येणारच. ह्या दृष्टीने आपण ह्या मायेच्या जाळातून आपण सुरुवात करून आपण त्या परब्रह्माच्या चरणाशी जाऊया. आणि अंतिमती तेच गती, म्हणून अंतिम विचार की पत्नी प्रेमाचे असे सर्व मनातच बरोबर आहेत. म्हणून आपण म्हणजे मन शोक न करता आत्म्यासह परब्रह्मात विलीन होऊया. कारण मोह इच्छा वासना झिरो करून मोह, आणि हे सर्व कधी मोह या इच्छा वासना ह्यांना झिरो करून न्यूट्रल करून मूळ मायेत मन विलीन होते. जसे त्याची उत्पत्ती वेळची स्थिती तसे. मग हे झिरो होण्यासाठी मोह इच्छा वासना ह्यांना झिरो करायलाच लागतं. नाहीतर मोह इच्छा वासना त्या प्रेमळ ह्यांच्यामध्ये जर विस्तृत्व अशा प्रचंडपणे असतील तर त्या मूळ मायेत मन विलीन होणारच नाही आणि ते परब्रह्माच्या चरणाशी येणारच नाही. म्हणून मोह इच्छा वासना जे काही प्रेमाचे बंध आहेत त्यांना झिरो करायलाच पाहिजे. तेव्हाच आपण आपलं मन त्या अंतरात्म्याशी स्थिर होऊन तो अंतरात्मा आपणास परब्रह्माच्या चरणाशी घेऊन जाईल. म्हणून परत एकदा अंतिमती तेची गती, अंतिम विचार पती पत्नी प्रेमाचे सर्व मनातच बरोबर आहेत, हे विचार मनात ठेवावे. व म्हणून आपण मन आहे, शोक न करता आत्म्यासह परब्रह्मात विलीन होऊया. हा. ओम.